यशवंतजी, सर्वात पहिलं तुमचं खूप खूप अभिनंदन. कसं पाहता की काल ज्या पद्धतीचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे, तुम्ही सुद्धा निकालानंतर राज ठाकरेंना भेटायला गेला होता, काय भावना होत्या कालच्या? भावना काय भावना म्हणजे राज ठाकरे साहेबांच्या चेहऱ्यावरचं जे हसू मी आणू शकलो त्याच्यात मला खूप आनंद आहे. राज ठाकरे साहेब खूप आनंदी होते, कारण हा दादरचा बालेकिल्ला जो आहे तो मराठी माणसाचा बालेकिल्ला राखण्यात आम्हाला सगळ्यांना यश आलं आणि त्यामुळे राज ठाकरे साहेब खूप खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगलं हास्य होतं. त्याची पहिली प्रतिक्रिया तुम्ही निवडून आल्यानंतर काय होती? काय नाही, त्यांनी मला शाबासकी दिली. छान, हां, छान छान, चांगलं केलंस, चांगला लढलास, अशी प्रतिक्रिया दिली त्याने. त्यांचं एक प्रकारे हृदय जिंकलं असं सुद्धा त्यांनी. हो, हृदय मन दोन्ही जिंकलं. दोघांच्याही भावना तशा होत्या. बालेकिल्ला राखल्यामुळे दोघांचंही हृदय आणि मन दोन्ही गोष्टी मी जपलेल्या आहेत आणि असं त्यांनी तशी प्रतिक्रिया ती मला संबोधून सांगितलं की छान केलं तू, की आपलं हृदय आणि आपलं मन या दोन्ही गोष्टी तू छानपणे लढलास आणि राखल्यास. निश्चितच. आणि यानंतर आता सर्वच उमेदवार जे आहेत ते आपले निवडून आलेले यांना सुद्धा आज राज ठाकरेंनी भेटायला बोलवलं आहे, तुम्ही सुद्धा जाताय. हां, आता उमेदवार निवडून आल्यानंतर जनरली पक्षाचे प्रमुख बोलवतातच ना, त्यांना अभिनंदन करणार, त्यांच्याशी गप्पा मारतील, काय अनुभव आले, काय नाही आले, आपल्या भविष्यात काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, एकंदर मार्गदर्शन करतील, त्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी जी काही निवडणुकीसाठी एकत्रितपणे लढा उभा केला होता, याला आता अपयश तर नाही म्हणता येणार, मात्र कुठेतरी यशाची बाजूकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, तो लढा आहे तो मराठी माणसाचा आणि मुंबईच्या अस्तित्वाचा होता आणि त्यासाठी मराठी माणसांना एकत्र आणणं त्याने दोघांनी तो विडा उचलला होता आणि मतदानामध्ये मला तर दिसला की मराठी माणूस एकवटला होता, एकत्र आला होता, मोठ्या प्रमाणात उतरला होता आणि म्हणूनच मराठी बहुल जिथे जिथे भाग आहे तिथे सगळ्या सीटा आमच्या युतीच्या आलेल्या आहेत. निश्चितच सर, आता इथून पुढची तुमची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे? आता निवडून आल्यात पुढे कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांवरती तुम्ही विरोध करणार किंवा ज्या पद्धतीने त्यांचं कारभार सुरू ह्यावरती? कारभारात त्रुटी असतील, करप्शन असेल, भ्रष्टाचार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, लोकहिताच्या गोष्टी नसतील तर आमचा त्याच्यावर अंकुश असणार आणि सभागृह डोक्यावर घेऊ आम्ही. निश्चितच याचबाबत राज ठाकरेंनी सुद्धा एक पोस्ट केली आहे. त्यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की जे काही आमचे निवडून आलेले उमेदवार आहेत हे त्यांना पुरून उरतील. नक्कीच पुरवत. हे बघा, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी 100 आम्ही लोक आहोत, त्यामुळे नक्कीच पुरून उरू आम्ही. धन्यवाद. तर आपण पाहतो की आपण निश्चित संख्येने जरी कमी असलो तरी सत्ताधाऱ्यांना पुरून उरू असली प्रतिक्रिया यशवंत केलेदार यांच्या माध्यमातून देण्यात येते.